नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जर लाभार्थी असाल, तर तुम्हाला आता पुढील हप्त्यासाठी ई-के.वाय.सी करणंही बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत प्रेस नोट या ठिकाणी काढण्यात आलेले आहे आणि तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे किंवा आवाहन करण्यात आलेलं आहे, पुढील हप्त्यासाठी 30 जूनच्या आतमध्ये तुम्ही तुमची ई-के.वाय.सी करू शकता. आता ही ई-के.वाय.सी कशी करायची? तर ई-के.वाय.सी तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. पहिली म्हणजे तुम्ही स्वतः घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे या ठिकाणी करू शकता. पी.एम. किसान नावाचं एक ॲप्लिकेशन हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ना, आधार सर्व्हिस, आर.डी. सर्व्हिस हे एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. या 2 ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची पी.एम. किसानची ई-के.वाय.सी करू शकता. आणि दुसरं म्हणजे सी.एस.सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून जर तुमचं या ठिकाणी चेहरा वगैरे स्कॅन होत नसेल तर तुम्ही थंबनेसुद्धा या ठिकाणी करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही तुमची ई-के.वाय.सी पूर्ण करायची. ई-के.वाय.सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 30 जूनची मुदत या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत दिलेली आहे. तुम्ही 30 जूनची वाट न बघता लवकरात लवकर के.वाय.सी करा. जसं ॲप्सचं सर्व्हर डाऊन होईल तर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जवळच्या सी.एस.सी सेंटरवर किंवा स्वतः घरबसल्या जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ई-के.वाय.सी करून घ्यायची. जर तुम्हाला ई-के.वाय.सी कशी करायची माहीत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ई-के.वाय.सी पूर्ण करू शकता. अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. जय हिंद.